बापरे, दळण तर खूपच दिसू राहिले आज. दीपक कुठे गेला काय माहित. काय हो काका, झालं का मावलं दळण? हो ना, झालं ना. घेऊन जा ना, चालू दळण झालं सगळ्यात पहिले, घेऊन जा. मग असं काम म्हणून राहिलं काकू? मी आणलंच होतं ना पहिले, तुमच्या सगळ्याच्या पहिले मीच तर घेऊन आली होती दळण. हो ना, सगळ्यात पहिले तोच तर राहते बा. काही पुढे पुढेच कर तू, काही घ्यायचं असतं तर. अशा काय म्हणून राहिल्या हो काकू तुम्ही? मला दळण होतं पहिले, मग मी सांगून राहिली, काकाला विचारून राहिली. हो ना, जाय ना, दळण तर दळण घेऊन जा, तोच आहे सगळ्यात पहिले. गडबड नका करू, होते सगळ्याचे दळण. चक्की चालूच आहे. हे दीपक कुठे गेला काय माहित. हो काका, मी 2 दिवसा पहिले आणून ठेवलं ना. झालंच नाही का मावला अजून? अशी कशी चक्की आहे मा तुमची? काय लावायचं? जायचं किती किलो चक्कीवर? चाली सांगून राहिली इथं. ललिता, चक्की चालूच आहे. तुझ्या पहिले बी इथं खूप दळण होते. एका एकानं देतो सगळ्याचे दळून. चक्की चालूच आहे, दळण होतच राहते आता. नाही हो भाऊ, तिला खूपच गडबड राहते. कायले बी तिला खूपच गडबड असते. तिला वाटते मौज करावं सगळ्यात पहिले. हो काकू, काय गोष्टी करून राहिल्या हो तुम्ही? तुमच्या पहिले मी दळण आणून मौज करून राहते. लयच बोलता माहिती तुम्ही तर. कांते, तुला काय झालं? तू का उभी राहिली तिथे शांत? नाही हो काकू, तुम्ही दोघी गोष्टी करून राहिल्या का? ललिता म्हणते मी आणलं, तुम्ही म्हणते मी आणलं, त्यामुळे मी ऐकून राहिली इकडं. मी पण आणलं होतं 2 दिवस झालं, चक्कीवर आणून ठेवलं दळण. हो ना कांता, मी बी 2 दिवस झाले चक्कीवर आणून ठेवलं होतं. पण चक्कीत किती दळण बसते माय, चक्कीत दळण मावे ना तर. हो पार्वतीबाई, तुमचं खरं आहे. पण ते काय मदत लाईट गेली होती ना, त्याच्यानं आता हे जमा झाले सगळे दळणं. दळतो एका एकानं, दळण चालूच आहे. अरे हो भाऊ, मी बी तुम्हाला माहिती आहे ना, 2-3 दिवस पहिले आणून ठेवलं होतं मी पण चक्कीवर. लाईटच गेली तितक्यात. विचार माझ्या भाऊले, मी 2-3 दिवस पहिले आणून ठेवलं की नाही? तुला तर लयच राहते माय, कवा आणून ठेवलं? आता आणलं असं मी आणलं 2-3 दिवस पहिले सांगून. हो काकू, तुम्ही त्या कांताबाईनं दोघी आणून ठेवलं, मी काय मग काय आता घेऊन आली का हो? मावे पहिले दळण ठेवून आण तिथं. माय ललिताबाई, काय खोटं बोलून राहिल्या हो? सकाळीच तर दिसल्या होत्या तुम्ही मला दळण नेतानी. हो कांताबाई, तुम्ही काय म्यावर हेच ठेवून राहतात काय हो? कुठं चालली कुठं नाही? कवा आलती हो मी सकाळी? काल दळण आणून ठेवलं होतं. हो का? मग सकाळी कोण चाललं होतं दळण घेऊन? काकाला माहित नाही, काका नव्हते इथं, दीपक भाऊ होते. माय, तुम्हाला चष्मा लागते हो. कोणाला पाहिले ना मलाच म्हणून राहिली की दळण नेलं. कोणी आलाच माझा घ्या, मी काय हो? जाऊ दे नाही कांता, इथे सवयच आहे. इथंच पहिले करून द्या, मग पहिले करून द्या अशी करते. ते खोटी बोलते माहिती. हो काकू, मी काय खोटी बोलली हो? मी सांगून तर राहिली ना, कालच आणून ठेवलं होतं दळण म्हणून. काय करता माहिती तुम्ही, असं काय बोलता? हो का? मग कांता खोटी बोल राहिली का? कांता खोटी बोलत नाही, कांता खरीच बोलते. तिने पाहिलं असेल तुला दळण आणताना इकडं. हो, कांताबाईला काय मग दुसरे कोणाला बालन सांगून राहिले? कांताबाई तर मावर टपलेली असते, काही मस्त नाव घेते. हो ललिताबाई, सरळ बोला माय, तुम्ही दिसल्या होत्या मला सकाळी. मी खोट नाही बोलत, दळण आणून ठेवताना दिसल्या होत्या मला. अरे सगळ्याचे दळण दळतो, एका एकानं होते सगळ्याचे. ते काय एकदाच टाकता येते का त्याच्यात, हे सगळ्याचे मिळून? ते काय नाही काका, पहिले मादळण दळून द्या. भलती चावलेले मागून आली म्हणून राहिली मावला दळून द्या. म्हणजे काय आम्ही काही तर बसून राहायचं का दळ वाट पाहायचं दळण? हो सर, असं नाही तर काय? हे ललिताबाई तर कुठे दादागिरीच करते काय? मावला दळून द्या म्हणजे काय? आम्ही 2-2 दिवसाच्या पहिले आणून ठेवायचं, तुमचंच पहिले लावून द्यायचं का? हो कांताबाई, तुम्हाला बोलली का मी इथं काकाला बोलून राहिली? मला काय माहित नाही, ते मादळण आधी दळून देते. सांगितलं ना काकाला माहित नाही, तू सकाळी दळण ठेवून गेली ती. आम्हाला काय माहित नाही का? आज काय नाही का? आमचं दळून द्या पहिले, जाऊ द्या, मला बी घरी काम आहे. अरे देतो ना, सगळ्याच दळून देतो. ललिता सकाळी घेऊन आली ना, या दोघी झाले की तो दळून देतो. अजून लाईट जाईल, आता तुम्ही गडबड करू नका. मला दळू द्या बरं पटपट एकानं. म्हणून तर बोलून राहिली काका, पहिले मावला दळून द्या, लाईट जायची, तात्याला भाकरी लागतील बरं. बरंच आहे कांताबाई, लाईट गेली मग आम्ही बसून राहायचं का? तुमचं पहिले दळून द्यायचं. तुम्हाला सांगून राहिली ना, पहिले मी आणलं होतं म्हणजे चक्कीवर. नाही हो भाऊ, पहिले मावला दळून द्या. मला बी घरी पीठ नाही आहे, द्या बरं पटकन. लाईट गेली मग बसा लागेल मला इथंच. सांगते, पहिले मावला दळून देऊ दे, मग तुम्ही मागून टाक आणि टाक आपल्या मागून. मग माय काकू, तुम्ही तर बरेच आहे ना, मागून दोघी आल्या आणि म्हणून राहिला माधव दे. काय नाव काका, मावला दळून द्या पहिले. बापरे, तुम्ही बाया तर लयच गडबड करू राहिले बा. तुम्ही एक काम करा, सगळ्याजणी इथं दळण ठेवून द्या आणि जा बरं घरी. मी झालं की सांगतो तुम्हाला, मग या घ्यायला. काय हो भाऊ, मी तुम्हाला सांगून राहिली ना, पहिले मावला दळून द्या. मग हा मावला पायाला गुडघेला इथं गोळे आले उभे राहून. या दोघीचं नंतर दळून द्या, पहिले मावला दळून द्या. हो पार्वतीबाई, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा घरी. मी तुमचं दळण दळून ठेवून देतो. नंतर तुम्ही रमेशला पाठवून द्या, रमेश पण घेऊन जाते. आता तुम्ही सगळ्या बाया इथं थांबल्या, गडबड करू राहिल्या, मला काही सुधरून नाही राहिलं. बरं मग तसं करा, दळून ठेवा मग मावला, पाठवून देतो रमेशले. इथं उभं राहू, मावला पायाला गोळा आले. चालले कुठं उभं राह तू? चला का घरी? हो, इथं उभं राहू काय फायदा नाही. तो आला काय भेटणार नाही पहिले दळण. हो काकू, तुम्ही जा ना चुपचाप, मला कशाला सांगून राहिल्या? मी उभी राहील किंवा जाईल. हो मला काय करायचं? तू कुठं माझ्या गुडघ्यावर उभी राहिली? उभी राही ना, तुला कोण म्हटलं? सकाळपासून उभी राह, मी चालली घरी. हा, पहिले मावला करू नको तिथं. त्या भाऊला सांगितलं मी, मावला टाक म्हणून. आता रमेशला पाठवून देतो मी. जा ना माय, मी कुठं म्हणून राहिली थांबा म्हणून. चल कांता, मग कुठं उभी राहतो इतके वेळ? दळून ठेवतो म्हणले ते भाऊ. चल मग राहू दे, ललीले उभे. चल कांते, कुठं उभं राहतो तू आता इतके वेळची? दळून ठेवते ते भाऊ, राहू दे, ललीले उभे येतं. हो काकू, तसंच करू काय? पण पीठ संपलं होतं मावलं, ज्वारीचं लागत होतं मला. तात्याला नाही का भाकरीशिवाय जेवण जात नाही, भाकरीच म्हणते. आता काय करू माय मी? चाल ना माय, माघारी आहे ना, चालना देतो ना तात्याच्या भाकरी इतक्या, नाही भाकरी घेऊन जाणार माघरच्या. चल. हो काकू, तसंच करा मग. पीठच द्या, मी भाकरी करतो. पीठच द्या मला, मग दळगी देतो तुम्हाला. हो ना, चाल ना. चल, उभं राहून पाय दुखायले, नून तपून राहिलं. हो भाऊ, पहिले आमचं दळून ठेवून द्या. आणि आता ललीचं टाकून दिसा, लली आहे उभी तर ते आम्हाला काय माहित नाही. लली ती किती वेळ उभं राहते, पण आमचं दळून ठेवा. हो ना पार्वतीबाई, तुम्ही जा निवांत, मी दळून ठेवतो तुमचं. चल कांता, दळून ठेवते ते आपल्या. चल बरं. हो काकू,
चला. ही काकू तर लईच बोलते माय, लईच आज काय आहे, तिच्या नादी लागाय पुरत नाही. हे माय जेव्हा पाहतो विसत राहते कुठे बी माय, इथे आलीच माय चक्कीवर बी. जाऊ दे बा, दाखवणे कुठे उभं राहू, जाऊ याच्या मागं मागं, पाहतो काय गोष्टी केल्या माझ्याबद्दल ती. हो काका, माल दळून ठेवा मग, येतो मी जाऊन. हो ललिता जाय, दळून ठेवतो मी, झालं की सांगतो तुला. काय ना हो, लली बी आपल्या मागं मागं आली असेल. लली थांबते का तिथं? लली लय आहे हो, दाटून म्हणून राहिली ती, उभी राहतो तिथं. हो नाही काकू, मी सकाळी पाहिले तिले, सकाळी चक्कीवर दळून घेऊन जातानी. हो ना माय, तिथे खोटं बोलायचं सवयच आहे, सगळ्यात पहिला आपली दादागिरी लावते. मावाला करायलाच आहे होते. अशा कुठे आहे काकू, स्वयंपाक करून राहिली काय घरात? नाही हो, स्वयंपाक कसं राहिली, इतके लवकर स्वयंपाक करत नाही होते, पोराला झोपू राहिली असेल मध्ये. हो का, द्या बरं काकू मला पीठ, द्या बरं, तारी वाट पाहून राहिली घरी. हो ना देते ना, आशा आवाज देते थांब. आशा, त्या आशा काय करून राहिली हो, कांता आली इकडे. काय नाही हो, पोराला झोपू घालत होती. काय कांता बाई, काय म्हणता? अहो आम्ही चक्कीवर गेलो होतो, चक्कीवर अजून पीठच नाही दळलं. ते आपल्या ज्वारीचं पीठ आहे ना, ते कांताला देवा, ते त्याला भाकरी करायला लागते म्हणते. हो काय, अजून दळच नाही का? तुम्ही ते 2-3 दिवसाला पहिले म्हणून ठेवलं, अजून झालंच नाही का आपलं दळण? नाही ना, ते लाईट गेली होती म्हणते, 2 दिवसापासून लाईटच कुठे होती बरं, त्याच्यामुळे राहिलं दळायचं. हो आता 2 दिवस आहे की नाही मग? हो मी सांगून आलो त्या भाऊले, रब्याला पाठवतो म्हणलं, दळून ठेवा म्हणलं, ठेवतो म्हणलं ते. हो ना, मी बी 2 दिवसाला पहिले म्हणून ठेवलं, लाईट गेली त्याच्यामुळे मावले राहिले ना, ज्वारीचं पीठ संपलं होतं. झालं काकडे सांगितलं आमच्या घरी आहे म्हणजे ज्वारीचं पीठ, त्याला भाकरीशिवाय होतच नाही ना, पोळी तर खात नाही माणूस. हाय ना कांताबाई, घेऊन जायचं ना मग, हाय ना आमच्या घरी कोणी खात नाही भाकरी, कधी मध्येच करत असतो आम्ही भाकरी. माय आता त्याला रोजचीच 2 भाकरी लागते व, त्याला भाकरीशिवाय होतच नाही, ते पोळी खात नाही, त्याला भाकरीशिवाय होत म्हणतो ते 2 दिवसापासून पीठ ठेवून दळलं नाही, ते चक्कीचं लाईट गेली होती. हो आणि ते लली घेऊन आली तिला सकाळी दळण, आणि मध्ये करू लागली, मावलं दळून द्या. ललिता लई साय जिथं तिथे येते. माय चक्कीवर आलीच होती कधी ललिताबाई, जिथं पाव तिथं राहतेच का? हो नाही तर काय, सकाळी दळण घेऊन गेली ती, सांगून राहिली 2 दिवसाच्या पहिले नेऊन ठेवलं, अशीच करते होते. बोलते जा सकाळी दळण नेऊन ठेवलं, आता आम्ही 2 दिवसापासून नेऊन ठेवलं, तुम्ही पण हिचं असं समजच राहते बाय. तुला माहित नाही का ललीचा विषय वेगळा आहे. हा सगळ्यात पहिले आपलीच लावते, मला ध्यान तिची दादागिरी लावते ती. बरं जाऊ दे, ते कांताला पीठ दे बरं नेऊन, ते तात्या वाट पाहून राहिले असेल, त्याला भूक लागली असेल. हो ना कांताबाई, बसा ना, पाणी प्या, चहा प्या, मग जा. नाही जेवणच राहिलं, सकाळी झालं चहा पाणी, ते बरं आता पीठ दे बरं, जातो घरी स्वयंपाक करतो, आता जेवणच करतो. हो ना कांता, चहा पिऊन जाय ना. नाही हो काकू, आता सकाळी झाला चहा, डबल नका. नाही हो माय, मला तरी सवय आहे माय चहा प्यायची, सकाळी पिठात अजून करायला लागते, गॅस लागते, गॅस आला तर माय बरं झालं माय, 2 दिवसापासून तर लई झालं होतं माय, चहाची तलप होती, ते चुलीवर टाका आणि इकडे लई दशा होऊन राहिली ती माय. आला का गॅस? मस्त झालं किंवा आता? हो ना माय, आला गॅस, आता मस्त वाटून राहिलं ना, ते गॅसवर चहा मांडायचं काही टेन्शन वाटत नाही. बरं जाय, आण बरं कांतासाठी पीठ घेऊन ये बरं कटोरीत. बरं जाय, अशा घेऊन ये कांतासाठी पीठ आणि देतील तात्या वाट पाहून राहिले. हो ना आणतो ना, घ्या हो कांताबाई, आणलं ज्वारीचं पीठ, मस्त आहे ठोकर जास्त बारीक नाही, ठोकर नाही, मस्त भाकरी होती त्याच्या, जुन्या ज्वारीचं आहे हो. घ्या हो कांताबाई, आणलं पीठ, मस्त आहे जुन्या ज्वारीचं आहे, मस्त भाकरी होती त्याच्या, उन्ही नाही घेतलं तरी चालते, अशा भाकरी होती मस्त. हो का हो, जुन्या ज्वारीचं मस्त राहते हो, आमच्या बी जुन्या ज्वारीचं आहे हो. चला मग काकू, येतो अशा कर मग तो स्वयंपाक, चला तर मला काम आहे घरी. हो या काय मंडळी, मग आता घरी जातून भाकरी करतो याच्या तात्यासाठी. मग व्हिडिओ आवडला का आजचा तुम्हाला? तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.